नागपूर नगरीचे महापौर श्री प्रवीण दटकेजी, माझे सहकारी आमदार श्री सुधाकरराव कोहळेजी, सन्माननीय श्री उपेंद्रजी कोठेकर, श्री विनय जाणी, या आपल्या संघटनेचा कार्यभार सांभाळणारे आपले अध्यक्ष भिकाजी पाटील, आताच कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारला ते भृंगराज परशुरामकरजी, महासचिव श्रीकृष्ण पाटील, पुन्हा नूतन अध्यक्षपदाचा मान ज्यांना मिळाला ते पंढरीनाथ पाटील, श्री बाळासाहेब शिंदे, श्री उद्धवराव कालपांडे, श्री चिंतामणजी मोरे, श्री आनंदजी पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पोलीस पाटील भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचसोबत आपण सर्वांनी गेले अनेक वर्ष जी सामान्य माणसाची सेवा केली, गावामध्ये आणि शासनामध्ये एक दुवा म्हणून काम केलं आणि गावाचं आणि शासनाचं मान सन्मान राखण्याच्या दृष्टीनं जी मेहनत केली, आपल्या जीवनातले जे क्षण दिले, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या सगळ्यांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो। आपल्या पोलीस पाटलांचा इतिहास हा किती जुना आहे हे आपल्याला भिकाजी पाटील साहेबांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं पोलीस पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की गावामध्ये ज्याला सन्मान आहे, ज्याच्यावर विश्वास आहे आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणच्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी हा पोलीस पाटील निभवत असतो। आणि म्हणून जरी कालांतराने पोलीस व्यवस्था मोठी झाली, आज कदाचित प्रत्येक गावामध्ये पोलीस ठेवण्याची क्षमता उभी राहिली, तरी देखील पोलीस पाटलांचं महत्त्व मात्र कुठेही कमी झालेलं नाही। आजही तेच तेवढंच महत्त्वपूर्ण आहे हे आपण सगळ्यांनी पूर्णपणे मान्य केलं पाहिजे। आणि विशेषतः आमच्या गृह खात्याला तर ज्या व्यक्तीवर गावामध्ये विश्वास ठेवता येतो, हमखास ज्याची साक्ष नोंदवता येते, हमखास मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देता येते, असा आमचा पोलीस पाटील आहे। आणि म्हणून आमच्या गृह खात्याचा एक अभिन्न अंग म्हणून या पोलीस पाटलांकडे मी स्वतः पाहतो। ही गोष्ट खरी आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या पोलीस पाटलांच्या सेवांच्या संदर्भात ज्या प्रकारे प्रगती व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही। आपल्या पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले। मी देखील इथे यायच्या आधी काय काय समस्या आहेत आमच्या परशुरामकरजींनी त्या संदर्भात सगळी माहिती माझ्याकडे दिली होती आणि म्हणून त्या समस्या काय आहेत, त्यांचं निदान काय आहे या संदर्भात अभ्यास करत होतो। आणि मला एक आपली ती बैठक ज्याचा उल्लेख आपण केला त्याचे मिनिट मला सापडले की ज्याच्यामध्ये काही निर्णय झाले होते
पण दुर्दैवाने त्यातल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी काही झाली नाही. आता खरं म्हणजे आपल्याकडे अशी म्हण आहे की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. तेव्हा बैठका घेऊन काही होत नाही, निर्णय झाले पाहिजेत. आणि बैठका जर घ्यायच्या असतील तर निर्णय करता करता बैठका घेतल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. केवळ वेळ माणून देण्याकरता निवडणुका आल्या की प्रत्येक गावचा पोलीस पाटील हा तसा प्रमुख माणूस असतो, तो जर थोडा नाराज असला तर शासनाला भारी देखील पडतं. म्हणून ऑक्टोबरच्या निवडणुका आहेत तर ऑगस्टमध्ये बैठक घ्यायची, त्याच्यामध्ये आश्वासनं द्यायची आणि एकही आश्वासनाची पूर्तता करायची नाही. ही पद्धत या नवीन सरकारची नाही. आणि म्हणूनच पहिलं वर्ष संपताच तुमच्याकडे आलो. त्याच्या आधीच यायचं होतं. प्रयत्न गेले 3-4-5 महिने चालला होता, पण काही ना काही कारणाने आपला मेळावा पुढे गेला. पण मी हा निश्चितपणे निर्णय केला की आपण जे पोलीस पाटलांकरता करू शकतो ते सुरुवातीलाच केलं पाहिजे. निवडणुका आल्या म्हणून करायचं अशा पद्धतीनं हे वागणं योग्य नाही. बऱ्याच मागण्या आपल्या त्या ठिकाणी आहेत, त्याची कारवाई ही मी सुरू केलेली आहे. पण त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी जी मानधनाच्या संदर्भातली आहे, मला निश्चितपणे असं वाटतं की त्याचा निर्णय हा तात्काळ झाला पाहिजे. कारण आज अतिशय तुटपुंज्या मानधनावर आमच्या पोलीस पाटलांना या ठिकाणी काम करावं लागतं. आणि मग मी मागचा निर्णय हा काढून बघितला, जी बैठक तुमची झाली होती त्याच्यावर पुढे काय कारवाई झाली ती बघितली, तर असं लक्षात आलं की त्या बैठकीचे मिनिट्स हे वित्त विभागाकडे गेले आणि वित्त विभागाने त्याच्यावर लिहून टाकलं की आता गावोगावी पोलीस उपलब्ध असल्यामुळे पोलीस पाटलाचं मानधन वाढवण्याची आवश्यकता नाही. आता आमचा वित्त विभाग हा शेवटी आपापल्या परीनं काम करत असतो. त्यांचा कुठे पैसा वाचवता येईल ते हा विचारच करत नाही. माणूस कोण आहे, काय आहे, कॉस्ट काय आहे, त्यांचंही ठीक आहे, त्यांना तेच काम दिलेलं आहे. पण म्हणूनच जसे सचिव असतात हे केवळ एकाच बाजूचा विचार करतात. म्हणून आपण मंत्री आणि मुख्यमंत्री करतो की मंत्री आणि मुख्यमंत्री हे एका बाजूचा विचार करून चालत नाही, ते दोन्ही बाजूचा विचार करतात. आणि मला विश्वास आहे की हा जो मानधन वाढीच्या संदर्भातला आपला प्रस्ताव आहे, निश्चितपणे मी आणि आमचे वित्तमंत्री, वित्तमंत्र्यांचं नाव याकरता घेतो की मागच्या काळामध्ये अनेक वेळा आपल्या मागण्या आमचे वित्तमंत्री सुधीर भाऊ यांनी सभागृहामध्ये मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे आम्ही दोघं ही या ठिकाणी जबाबदारी घेतो की या वर्षीच मानधन वाढीचा आपला प्रस्ताव हा मंजूर झाला पाहिजे आणि आपल्याला नव्याने मानधन मिळालं पाहिजे. त्याकरता जे काही आवश्यक असेल, आमच्या वित्त विभागाला ज्या भाषेत समजवण्याची आवश्यकता असेल त्या भाषेमध्ये निश्चितपणे समजवण्याचं काम आम्ही करू. बरेच मुद्दे या ठिकाणी आपण मांडले. अनेक मुद्द्यांवर मी इथे यायच्या आधी कारवाई सुरू केली आहे. काही मुद्द्यांवर फायली ज्या आहेत त्या जुन्या सरकारमध्ये निकाली काढण्यात आल्या, त्यामुळे ते पुन्हा नव्याने आपल्याला सुरू करावे लागतील. पण एक मुद्दा जो आपण या ठिकाणी मांडला तो मला देखील बरा वाटतो की कशा करता इंटरव्ह्यू हवा. आपण जे सांगितलं 100 मार्काचा पेपर करा आणि कोणाचे तोंड पाहून अपॉइंट करू नका, मला असं वाटतं ही अतिशय योग्य गोष्ट आहे. आता सरकारमध्ये आम्ही हे स्वीकारलंय. सरकारमधल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्त्या करताना आम्ही इंटरव्ह्यूची पद्धत बंद केली. अनेक विभागांमध्ये तर आम्ही आता मार्कशीटवर, म्हणजे ज्यांनी अप्लाय केलाय त्यांनी अप्लाय केल्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट लावतो आणि त्यांना आम्ही नोकऱ्या देऊन टाकतो. कारण मला अनेक वेळा असं वाटतं की जो व्यक्ती समजा इंजिनियर झाला
तो 5 वर्ष 4 वर्ष शिकून त्यांनी डिग्री मिळवली आणि त्याला 5 मिनिटाच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय ज्ञान शिकवणार आहे? 5 वर्ष 5 मिनिटाच्या इंटरव्ह्यू तुम्ही कोणता त्याचा एवढा ज्ञान तुम्ही शोधून काढणार आहात? आणि म्हणून जिथे आवश्यक असेल तिथेच इंटरव्ह्यू झाले पाहिजे आणि बाकी परीक्षा असेल तर परीक्षा नाहीतर मेरिटवर त्या ठिकाणी आपण निवड केली पाहिजे. आणि म्हणून जरूर याही संदर्भात राज्य सरकार विचार करेल. आपण जे पोलीस पाटलांचे वारस आहेत त्या वारसांना जागा मिळावी असं सांगितलं. एक तर जे आपले अपघातामध्ये 8 पोलीस पाटील गेले त्यांच्या वारसांना त्यांच्याऐवजी जागा मिळावी. आता खरं म्हणजे नियमात ती तरतूद नाही आहे, पण त्यातनं काय मार्ग काढता येईल हे मी बघेन. मला आपण तातडीनं त्यांचे गावांची नावं जर दिली तर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना सांगून काही ना काही मार्ग आपण त्याच्यामध्ये काढू आणि शक्य असेल तर निश्चितपणे याच भरतीमध्ये त्यांना आपल्याला कसं अकोमोडेट करता येईल याचा प्रयत्न आपण करू. केवळ या संदर्भात मागच्या काळामध्ये अशा प्रकारे वारस पद्धतीने घेता येणार नाही असा शासनाने एक निर्णय करून टाकलेला. मात्र जरी आपल्याला अशा प्रकारे वारस पद्धतीने घेता येणार नसलं तरी देखील पोलीस पाटलांच्या वारसांना अधिकचं काही आपल्याला त्या ठिकाणी महत्व देता येईल का हे मात्र करता येणं शक्य आहे. आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही निश्चित निर्णय घेऊ आणि पोलीस पाटलांचे जे वारस आहेत त्यांना थोडं अधिकचं महत्व हे याच्यामध्ये मिळेल, जेणेकरून त्यांना जर इतरांना 100 मार्क असतील तर त्यांना 90 मार्कातच आपल्याला घेता आलं पाहिजे. अशा प्रकारचं काहीतरी आपण त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. त्यासोबत 2 गोष्टी अजून मी या ठिकाणी बोलतो की पोलीस पाटलांच्या निवृत्तीनंतर त्यांना काहीच आज मिळत नाही, गोष्ट खरी आहे. आणि पेन्शनच्या संदर्भात राज्य सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये नवीन पेन्शन सुरू करायची नाही असा निर्णय घेऊन टाकलाय. त्यामुळे आज ही एक अडचणीची स्थिती आहे. पण निश्चितपणे आपल्यासोबत बसून मी एक अशी काहीतरी योजना तयार करेन की निवृत्त झालेल्या पोलीस पाटलावर हल्ल्याची वेळ त्या ठिकाणी येऊ नये, तर निवृत्तीच्या वेळी त्याला काही ना काही प्राप्त व्हावं अशा प्रकारची काही ना काही योजना ही निश्चितपणे आपण सुरू करू. त्यासोबत आपले जे पोलीस पाटील आहेत यांना आपल्याला आरोग्य सेवा कशी देता येईल, यांना वेगवेगळे फायदे कसे देता येतील याही संदर्भात काही जर व्यवस्था आपल्याला उभी करता आली तर ती व्यवस्था आज आपण राजीव गांधी जीवनदायी योजना चालवतो त्या योजनेमध्ये आपल्याला पोलीस पाटलांचा विशेषत्वाने समावेश करून घेता येईल का याचा देखील आपण अभ्यास करू, जेणेकरून किमान पोलीस पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांवर अशा प्रकारे ज्यावेळेस वैद्यकीय कारणाने खर्च येतो तो खर्च शासनाच्या माध्यमातून त्यांना मिळू शकेल किंवा त्यांना ती सोयी सवलत मिळू शकतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण निश्चित करू. आज सगळ्या बाबींवर मी बोलणार नाही, एकच गोष्ट सांगतो की पोलीस पाटलांच्या कामाबद्दल राज्य सरकारला निश्चितपणे अभिमान आहे. आणि म्हणून पोलीस पाटलांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे आमची भूमिका सकारात्मक आहे. मी येत्या 2 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात जी घोषणा केली त्याच्यावर बैठक घ्यायची गरज नाही, ते तर आपण कारवाई चालू करू. पण त्याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात एक बैठक आपण घेऊ आणि लबाडाच्या आमंत्रणाची नाही, खरी बैठक ही आपण या ठिकाणी परशुराम गांधी एक खरी बैठक आपण निश्चितपणे या ठिकाणी घेऊ आणि त्या माध्यमातून पोलीस पाटलांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार अतिशय योग्य अशा प्रकारची पावलं उचलेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपल्याकडून अपेक्षा करतो की इतके वर्ष आपण चांगलं काम केलं आहे, यापुढेही प्रामाणिकपणे सामान्य माणसाकरता शासनाचा दुवा बनवून आपण काम करावं आणि शासन सदैव आपल्या पाठीशी राहील एवढंच सांगून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.